हॅलो. आजची सुरुवात खूप अशी सुंदर झालेली होती. ती म्हणजे बाळूमामाच्या भंडाऱ्यानं. आणि सकाळी उठताच कपाळाला छानपैकी भंडारा लागलेला होता. आणि आमच्या समोर जो ओम राहतो ना, ओम दादा, तो खूप छान असा बाळूमामा बनवला होता. कारण की आज होता बाळूमामा भंडारा उत्सव. सो आम्ही समोर मस्त असं फोटो वगैरे ठेवला, त्याची पूजा वगैरे केली. त्यांची पूजा वगैरे केली, त्यांना हार वगैरे घातला, छानपैकी मस्त भंडारा लावून घेतला. खूप भारी वाटत होतं. पूजा वगैरे झाली, सगळ्यांना प्रसाद वगैरे देऊन झाला आणि मी आली फोटो काढायला. आणि ते तर माझं असतंच. फोटोशूट झालं, प्रसाद वगैरे घेतला, घरातली सगळी कामं आवरली आणि आम्हाला जायचं होतं अंधरनेरला, तेही बाळूमामांना भेटायला. छानपैकी तयार झाली आणि आम्ही सगळेजण बसलो गाडीत. आम्हाला सगळ्यांनी मामांनी बोलवलं होतं, सो चला जाऊयात. गाडीत थोडी जरा जास्त गर्दीच झाली होती. दाबून चपून चालू होतं, ठीक आहे असो काही ते. आणि हो, अचानक ठरलेला हा प्रवास खूप सुखदायक असतो, भारी वाटत होतं. आणि प्रवास म्हटलं की गाणे राहतातच. आणि आम्ही बाळूमामांना भेटायला जात होतो, त्यामुळे चालू होती बाळूमामांची गाणी. आणि पिल्लू बघा, त्याला गाणं वाजलं की लगेच तो नाचायला लागतो. आणि माझ्याकडे बघून पण नाचू होता, मलाही म्हणत होतं तू नाच असं. बघा, त्याचाही मस्त एन्जॉय होऊन जातो कुठं आलं गेलं की. चलो, फायनली पोचलो आम्ही मंदिरात. खूप छान असं दर्शन झालं आमचं. गर्दी वगैरे काही नव्हती. तुम्हीही दर्शन घेऊन घ्या, फोनमधून का होईना, पण मस्त छान अशी मूर्ती होती, भारी वाटलं. आणि पिल्लू बघा त्याच्या पप्पाजवळ बसला होता. नंतर मी फोनवरती केला तर लगेच माझ्याजवळ येत होता टाळ्या वाजवत वाजवत. आणि तेवढ्यात माझं लक्ष ना एका गाडीकडे गेलं, तेव्हा ती गाडी मस्तपैकी बसून गेला होतो त्याच्यावर. सगळ्यांची दर्शन वगैरे झाले आणि आम्ही बसलो होतो एका ठिकाणी. खूप वेळ बसलो इथं, असं छान वाटत होतं, शांत मस्तपैकी. आणि मस्ती करणारा आमचा पिल्लू तोही खूप असं शांत झाला होता तिथे. आणि तिथे हा खांब असतो, इथे 5 फेऱ्या माराव्या लागतात. आणि नाही का, इथं रांगोळी खूप भारी काढली होती, छान वाटत होतं. चला तर मग आम्ही जात होतो घरी. घरी जात असताना तिथे मस्त असं पाणी वाहत होतं, खूप मस्त पाणी होतं ते. तर पाण्यात पाय ठेवतात असं गार वाटत होतं, कारण की खूप गरम होत होतं. छानपैकी दर्शन वगैरे झालं आणि आम्ही निघालो आमच्या घरी. घरी निघणारच होतो तर आमच्यासोबतच्या ज्या ताई असतात त्या बोलल्या चला आणि माझ्या घरी, म्हणजेच त्यांच्या माहेरी, की तुम्ही कधी येणार असं. म्हटलं चला जाऊ. त्यांच्या घरी गेलो, पण तिथे त्यांना चहा ठेवावा लागला, कारण की त्यांची भाऊजाई आणि त्यांची मम्मी घरी नव्हती. सो छानपैकी मस्त चहाचा असा आनंद घेतला आणि चहाची खरंच खूप गरज होती. सो चला, चहा पाणी वगैरे घेतलं. ताईंचंही मग मस्त माहेर बघून घेतलं. आणि तिथे आम्हाला तेवढं दिसलं चिक्कूचं झाड. आणि पिल्लू बघा मला कसं दाखवतोय चिक्कू बघ असं. चिक्कूचा मस्त आनंद घेत घेत आम्ही जात होतो घरी. ॲक्च्युली तिथं ती बाई होती ना, म्हणजे त्या झाडाची मालकीण, तिथं आम्हाला जास्त अशी बघत होती रागाने. म्हटलं चला लवकर निघू आपण इथून. तिथून निघालो आणि तेवढ्यात मग थोडं जास्त पुढं आलो होतो आम्ही. आम्हाला दिसला ऊसाचा रस. म्हटलं चला ऊसाचा रस पिऊन घेऊ. आणि तिथे बैल बघा, बापरे, बिचाराचे जरा जास्त कष्ट चालू होते, पण ठीक आहे. पण तिथला रस खूप छान लागला. ते मशीनचे ते लोखंडाचं असतं ना, त्यापेक्षाही छान लागला. मस्त थंडगार ऊस घेतला, त्याच्यावर तो मसाला टाकला. मला मसाला टाकले की तरच तो ऊस आवडतो. आणि नंतर मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि पिल्लूलाही आता थोडी अशी झोप येत होती. आणि खिडकीच्या साईडने थोडं ऊन येत असल्यामुळं त्याच्या डोक्यावरती टाकलं, पण त्याने काही ते जास्त वेळ ठेवलं नाही. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.